एखाद्या 188 वर्ष जुन्या झाडाचं ट्रान्सप्लांटेशन केलं आणि ते जिवंत असल्याचं चित्र जे आहे तेच आपल्या समोर उभं असल्याचं चित्र पाहायला मिळते. नागपूर शहराच्या मधोमध हे झाड होतं आणि त्या ठिकाणी काही कारणामुळे त्या झाडाला त्या ठिकाणावरून कापावं लागणार होतं. मात्र महानगरपालिकेने आणि पर्यावरणप्रेमींनी त्याला विरोध केला कापण्यासाठी आणि त्याचं ट्रान्सप्लांटेशन करण्यात आलं. गोरेवाड्याच्या या भागामध्ये त्याचं ट्रान्सप्लांटेशन केलं आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे 188 वर्षाचं झाड जे आहे ते अगदी डौलात उभं असल्याचं चित्र पाहायला मिळते आणि या ठिकाणी त्याला हिरवी पालवीसुद्धा फुटलेली आहे. म्हणजेच त्याला जीवदान मिळालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्यासोबत वनस्पती तज्ज्ञ चिंचमला पुरे सर आहेत. सर, काय सांगाल एकंदर या झाडाविषयी? हे झाड ठक्करग्राम पाचपावली इथे अतिशय अरुंद बोळेमध्ये एक महानगरपालिकेतर्फे ई लायब्ररी ही उभारण्यात येत होती. तिथे हे झाड अडथळ म्हणून येत होतं. तर हे झाड कापणार होते, पण काही पर्यावरणप्रेमी लोकांनी ते कापू नाही दिलं आणि ही केस हायकोर्टामध्ये गेली. हायकोर्टाने मला अपॉइंट केलं आणि हे प्लांट ट्रान्सप्लांट करण्याकरता मला सांगितलं. तर कॉर्पोरेशनच्या मदतीने हे झाड मी ठक्करग्राम पाचपावली ई लायब्ररीच्या तिथनं आपण इथे गोरेवाड्याच्या या प्रोजेक्टमध्ये इथे ट्रान्सप्लांट केलेलं आहे. हे झाड ट्रान्सप्लांट करायला मी 18 नोव्हेंबरला सुरुवात केली. त्यामध्ये जवळजवळ 5 JCB मला लागले आणि 2 क्रेन लागल्या. त्यातली एक क्रेन 80 टन वजनाची होती. 18 तारखेपासून आम्ही 30 फूट डायमीटरचा या झाडाच्या सेंटरपासनं आम्ही एक गोल कॅनाल खोदला आणि त्या कॅनालची रुंदी 1 मीटर होती, खोली 2 मीटर होती आणि नंतर फायर ब्रिगेडच्या जेटनी आम्ही पाण्याचा स्प्रे मारून ती जी जास्तीची सॉईल होती रूट सिस्टमवर की आजूबाजूला ती पूर्ण काढली. ती रूट सिस्टम एक्सपोज झाल्यावरती त्याला आम्ही पूर्ण फंजीसाईड, इन्सेक्टिसाईड, रूट हार्मोन याची ट्रीटमेंट दिली. ते रूट्स डॅमेज होऊ नये म्हणून आम्ही गणी बॅग आणि शेडनेटनी त्याला कव्हर केलं आणि वरनं त्या बोळेतनं ते प्लांट बाहेर निघू शकत नव्हतं किंवा तिथे जे बॅरियर होतं रेल्वेचं पाचपावलीचं तिथनं हे झाड निघालं नसतं म्हणून आम्हाला त्याचं 2/3 ट्रिमिंग करावं लागलं. 2/3 ट्रिमिंग केल्यानंतर हे झाड आम्ही त्या क्रेनच्या सहाय्याने उचलून ट्रेलरवरती ठेवलं आणि 23 तारखेला रात्री याचा प्रवास सुरू झाला. ते 9 किलोमीटर दूर इथे गोरेवाडा प्रोजेक्टच्या इथे ते झाड सकाळला ते पोहोचलं. त्यानंतर 23-24च्या रात्री आपण इथे हा खड्डा आपल्याला दिसतो आहे, इथे आपण ते ट्रान्सप्लांट केलं. तर त्यापूर्वी हा 30 फूट डायमीटरचा खड्डा आपण खोदला ज्याची खोली 10 फूट होती. त्यामध्ये 70% सॉईल, 30% मॅन्युअर, मॅक्रोन्यूट्रिएंट, फंजीसाईड, इन्सेक्टिसाईड आणि रूट हार्मोन्स हे सर्व मिक्स केलं. कोकोपीट पण मिक्स करून ते सॉईल मिक्सर तयार केलं आणि ते इथे डंप करून त्यावरती ते प्लांट लावलं. सर, हे सांगा की हे जे झाड तुम्ही या ठिकाणी ट्रान्सप्लांट केलं, आता काय नेमकी त्याची अवस्था आहे? त्याला पालवी फुटलेली दिसते. ते तुम्ही प्रत्यक्ष बघता. जेव्हा आम्ही ते प्लांट लावलं त्याला डंप केलं मटेरियल वगैरे जे करायचं ते आणि वॉटरिंग सुरू केलं. 4 महिने 10 दिवसांमध्ये या झाडाला ही इतकी मोठी पालवी फुललेली आहे आणि इतकं सुंदर ब्रांचिंग आलं. आता या झाडाला काही होणार नाही, हे झाड असंच वाढत राहील. आणि यानंतर माझा एकच मेसेज आहे की झाडं तोडू नका, ते ट्रान्सप्लांट करा आणि त्या झाडांचा पण जीव वाचवा. सर, याची काळजी कशा प्रकारे घ्यावी लागली? कारण हे इतकं जुनं झाड होतं आणि त्याला ते त्या ठिकाणावरून या ठिकाणापर्यंत आणण्यात आलं, इथे ट्रान्सप्लांट केलं. काळजी काय घ्यावी लागली? एक वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून मी हे आपणाला कसं ट्रान्सप्लांट केलं ते सांगितलं, पण याला डायरेक्ट उन्हामध्ये येऊ नाही दिलं. आम्ही कंटिन्युअस शेडमध्ये ठेवलं आणि वेगवेगळ्या इन्सेक्टिसाईड, फंजीसाईडचं वगैरे ट्रीटमेंट दिली. मॅक्रोन्यूट्रिएंट याला दिले. पाण्याचे स्प्रे, हीटचा त्रास होऊ नये पाण्याचे स्प्रे देत आहे. आता याला शेडनेट लावल्या जाईल आणि रेग्युलर वॉटरिंग आणि डिसब्रांचिंग सुरू राहील, जेणेकरून हे परत फार मोठ्या प्रमाणात हे झाड पूर्वपदावरती येईल, मोठा वृक्ष हा तयार होईल.
नक्कीच हा वटवृक्ष जो आहे तो पुन्हा एकदा तयार होईल अशा प्रकारे या ठिकाणचं चित्र पाहिल्यानंतर तरी वाटतं आहे. मात्र अशाच प्रकारे ज्या ठिकाणी कुठल्याही कामामध्ये अडथळा येणारे झाडं कापल्या जातात ते कापू नये, तर त्याचं जर ट्रान्सप्लांटेशन जर केलं तर त्याला जगवलं जाऊ शकतं. त्याचं हे ताजं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.